खतामुळे बघितलं तर झाडाची वाढ होते चांगली, फळधारणा पण चांगली होते, पण ती शाश्वत अशी होत नाही आहे. तेच वापरायचो आम्ही, रासायनिकच वापरायचो. नंतर म्हणजे समजलं बाबा रासायनिक खतामुळे काय झाडांची हानी होते, पाणी पण भरपूर लागतं. म्हणजे जर खत घातलं आणि पाणी जर नाही मिळालं तर पूर्ण सुपाऱ्या गळून पडतात. पहिलं तर आम्ही त्या कीटकनाशका दुकानामधून ते फवारणीचं औषध वगैरे आणू, महागाईची ती औषधं असतात, 5-6 वेळा फवारणी करायला लागते, 1000-2000 रुपये तरी त्याला घालावे लागतात कीटकनाशकांना. रासायनिक खताने जास्त फवारणी घेतो, वेळ जातो, आपलं पैसे पण जातात औषधाला. काय होतं की त्याच्यामुळे जेव्हा खत घातलं जातं त्याच्यावेळी झाड वाढतं व्यवस्थित, हिरवगार राहतं, व्यवस्थित होतं, पण ज्यावेळी आम्हाला त्या झाडाला फळधारणा जेव्हा होते तेव्हा ती फळधारणा होताना त्या झाडाला पाहिजे असलेली ती ताकद त्यावेळी भेटत नाही. Farmers witness the side effects of excessive use of chemical fertilizers on crops as well as on the soil. Due to soil degradation, it is very important to search for alternative solutions. The Indo-German Development Cooperation Project ProSoil is implemented by GIZ India in Maharashtra in partnership with the Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM) of the Maharashtra government with ground support from the Lupin Human Welfare and Research Foundation. The project collaborated with women farmers to develop 4 products to address future threats. These were biochar, bioprom, Jivamrut and city compost. बायोप्रोम यामध्ये एकूण ज्या शेतकऱ्यांकडे बायोगॅस आहे तर त्याच्यात स्लरीपासनं एक कंपोस्ट बनवण्यासंदर्भातला हा एक प्रोजेक्ट आहे. बायोचार बनवण्यासाठी जे आपल्या आजूबाजूला जे टाकाऊ जे लाकूड आहे त्या लाकडापासून आपण बायोचार बनवतो. आणि काही वेळा जंगलातील टाकाऊ जर मिळत नसेल तर आपल्या आजूबाजूला जे सॉमिल आहेत तर त्यांच्याकडे पण टाकाऊ लाकूड आपल्याकडे जमा होतं, तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो. आम्ही हे जे लाकूड आहे ते आम्ही इथल्या शेतकऱ्यांकडून घेतलेले आहे. आम्हाला ₹3.75 या दराने आम्हाला हे लाकूड मिळालं. ग्राइंडर मशीनला लावून त्याची बारीक पूड करून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. कार्बन म्हणून त्याचा वापर केला जातो. जीवामृत बनवण्यासाठी टाकी आम्ही आहे ती जीवामृत बनवायची ती पूर्णपणे धुतो आणि नंतर त्याच्यामध्ये 1600 लिटर पाणी ॲड करतो. त्याच्यामध्ये परत बेसन 5 किलो, काळा गूळ 5 किलो, गाईचे गोमूत्र 25 ते 30 लिटर, 30 किलो शेण गाईचा, हे सर्व मिश्रण ॲड करून ते 4 दिवसातून एकदा नाहीतर 2दा असं ढवळतो आणि ते 4 दिवसांनी नंतर 5व्या दिवशी ते पूर्णपणे जीवामृत जी फवारणीचं औषध आहे ते तयार होतं. सिटी कंपोस्ट म्हणजे शहरी भागामध्ये जो कचरा असतो, ओला आणि सुका कचरा, तो ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो नगरपालिकेद्वारे आणि त्याचं म्हणजे जिथं डम्पिंग ग्राउंड असतं त्या डम्पिंग ग्राउंडवरती ओला आणि सुका कचऱ्याचं वेगळीकरण केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून जे खत तयार केलं जातं त्याला ते आपण सिटी कंपोस्ट खत म्हणतो. Now farmers are embracing the concept of natural farming and are prepared to take a stand against chemical farming. बायोचार एका झाडाला 4 ते 5 किलो, म्हणजे लहान असेल तर 4 किलो, मोठी जर असेल तर 5 किलो. म्हणजे गोल साईडने गोल माती काढायची झाडाच्या सुपारीच्या झाडाच्या बाजूची आणि त्याच्यात घालायचं आणि परत माती वर घालायची, नंतर पाणी लावायचं. बायोफ्रॉम हे खत कोकम, सुपाऱ्यांची झाडं, केळीची, नारळ या झाडांना टाकलंय. तर जीवामृत आम्ही फवारणी केली 5 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर तरी जीवामृत घालून फवारणी ती आम्ही मिरच्यांवर केलेली होती. तसंच पोपळीच्या झाडांका पण थोडा 1 लिटर जीवामृत आणि 2 लिटर पाणी असा मिक्स करून आम्ही घातलेला असा. माडांका सुद्धा तो वापरू शकतो आपण, सर्व पिकांकरता जीवामृत वापरू शकतो, पण पाणी मिक्स करूनच वापरू व्हाय.
आणि माझ्या शेतामध्ये मी वालाचं पीक लावलेलं आहे. त्याला मी सिटी कंपोस्ट खत वापरलं आहे. जुलैमध्ये याला मी उगून आल्यानंतर तण काढल्यानंतर मग नंतर थोडंसं असं जिथं अंगपटं आहे झाडाचं तिथं असं थोडंसं माती उकरून त्याच्यामध्ये खत टाकलं आणि खत पूर्णपणे झाकून टाकलं. ती म्हणजे सगळं असं झाकून टाकलं आणि नंतर मग ते ज्यावेळेस ते लागू झालं ना त्यावेळेस एकदम चांगलं पीक म्हणजे जोमाने सुरू झालं. Realizing the dangers of chemical farming, farmers began using organic methods. In a short period, they noticed a significant improvement in their crops. बायोचार हा जो प्रोडक्ट आहे हा बायोचारमध्ये एक मल्टीन्यूट्रिल्स आहेत आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात आहे. झाड एकदम टवटवीत बनतात. त्याची पानं वगैरे पिवळी अशी गळाट पडतात ती तशी का होणार नाही, अपाय होणार नाही. सिटी कंपोस्टचं खत वाढीसाठी बी चांगलं आहे आणि जास्त फुटलंय बी गिन्नी गोड. म्हणजे बायोप्रोमचा जो रिझल्ट आहे हे आपल्या रासायनिक जे सुपर फॉस्फेट युक्त जी खतं भेटतात त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह हे याचा बायोप्रोमचा रिझल्ट आहे. Created ways by which the soil fertility can be brought back. Jivamrut can be brought back into soil. We could put bioprom, we could put biochar, we could put beneficial soil bacteria back into the soil. Now, how do you take some technology like this and provide it in a way where it can scale itself? And that's where you come to building enterprise and business models. So Lupin and GIZ together created business solutions which are eminently replicable all over the country. We have collaborated with Mahila Arthik Vikas Mahamandal, popularly known as MAVIN, and community managed resource centers promoted by MAVIN. Here we are working in 6 districts including Sindhudurg, Wardha, Ahmednagar, Dhule, Aurangabad and Nagpur. We have been working with more than 2,000 women self-help groups and 21,000 women associated with these self-help groups. This project is helping this group create business plans and establish enterprises. What this project will essentially do is not just empower women economically, but also have a large impact on environment and soil health, which is a major strategic need for Indian agriculture, not just for Lupin Foundation, but for all organizations to follow. हा प्रकल्पामध्ये जेवढे काही युनिट सेंद्रिय युनिट आपण उभे केलेले आहेत ते हे बेसिकली बिझनेस मोडमध्ये आपण चालवत आहोत. कारण आतापर्यंतचा आपला अनुभव आहे एखादी योजना जर आपण सबसिडी स्वरूपामध्ये दिली तर फारसा त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा तो दीर्घकाळ चालत नाही. तर हे युनिट GIZच्या अर्थसहाय्याने जे ह्या प्रकल्पामध्ये आपण उभे केलेले आहेत तर कसे सस्टेनेबल आणि सेल्फ रिलायंट करता येईल. जे रासायनिक खत आणि औषध आहे तर त्याचा वापर कसा आपल्याला कमी करता येईल आणि जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीला कसं चालना देता येईल तर यावर याच्यामध्ये ह्या प्रकल्पामध्ये भर दिलेला आहे.